मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका क्रमांक 27 आज आपण बघत आहोत। या अगोदरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका PIQ आहेत। खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांमध्ये विश्लेषण दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्न कसाही आला तरी तुम्ही त्याचं उत्तर व्यवस्थितपणे लिहू शकता। ठीक आहे, तर आजचा आपला पहिला प्रश्न बघा। फेब्रुवारी 2026च्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक D डॉक्टर मिलिंद साठे हे जे आहे हे त्याचं उत्तर आहे। तर बघा ज्येष्ठ वकील डॉक्टर मिलिंद साठे यांची 8 डिसेंबर 2025 पासून महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर याआधी कोण होते बघा? डॉक्टर वीरेंद्र सराफ यांनी सप्टेंबर 2025 मध्ये वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला। तर श्री हर्षद निंबाळकर हे कोण आहे? तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे ते अध्यक्ष आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना होण्यापूर्वी त्या जागी सुप्रीम कोर्ट आणि सदर दिवाणी व सदर फौजदारी अदालत कार्यरत होत्या। हे विधान सत्य आहे की असत्य? तर बघा ऑप्शन क्रमांक हे विधान सत्य आहे। तर बघा उच्च न्यायालयाच्या स्थापनेवेळी जुन्या सुप्रीम कोर्टाचे आणि सदर अदालतीचे विलिनीकरण करून उच्च न्यायालय तयार करण्यात आले होते। प्रश्न तिसरा बघा इंग्रजीचा। व्हॉट इज द करेक्ट प्युरल फॉर्म ऑफ द वर्ड चाइल्ड? चाइल्डचं आपल्याला अनेक वचन विचारलं आहे। तर बघा चाइल्डचं अनेक वचन काय येणार? ऑप्शन क्रमांक D चिल्ड्रन येणार आहे। चिल्ड्रन्स येणार नाही, कारण चिल्ड्रन ऑलरेडी जे आहे ते अनेक वचन आहे, त्याला एस नाही लागणार। पुढचा प्रश्न बघा। व्हॉट इज द पास्ट टेन्स ऑफ द वर्ब गो? म्हणजे आपल्याला भूतकाळ विचारला आहे गोचा, तर गोचा भूतकाळ काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक C वेंट येणार आहे। ठीक आहे, तर गोज कधी वापरतात आहे? वर्तमान काळातील एकवचनी रूप आहे। गॉन हे काय? पास्ट पार्टिसिपल आहे, म्हणजे तिसरे रूप आहे गोचे। आणि गोईंग कधी वापरतात? तर चालू वर्तमान काळातील ते रूप आहे। ठीक आहे, पाचवा प्रश्न बघा। महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे? तर बघा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे। एकूण 8 जिल्ह्यांना मध्य प्रदेशाची जी सीमा आहे ती लागून आहे। ठीक आहे, सहावा प्रश्न बघा। दिवाणी खटल्यात हरलेल्या पक्षाला निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार नसतो। हे विधान सत्य आहे की असत्य? तर बघा हे विधान जे आहे ते असत्य आहे, कारण की कोणत्याही कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर असमाधानी असल्यास तुम्ही उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आपल्याला कायद्याने दिलेला असतो। सातवा प्रश्न बघा। आमंत्रित या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा। आमंत्रितचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे। तर बघा त्याचा विरुद्धार्थी शब्द येणार अनाहूत। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक B अनाहूत। अनाहूत म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? ज्याला बोलवलं नाही असा अनाहूत। तर बघा आमंत्रित आणि निमंत्रित हे जवळजवळ सारखेच आहे, म्हणजे त्यांचा अर्थ। तर बघा अगतिक याचा अर्थ काय होतो? ज्याला काही पर्याय नसतो त्याला अगतिक असं म्हणतात। आठवा प्रश्न बघा। संगणकातील प्रायमरी मेमरीचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे? तर बघा हार्ड डिस्क, रॅम, पेनड्राईव्ह आणि CD रोम। तर याच्यामधलं रॅम जे आहे ते त्याचं उदाहरण आहे। ठीक आहे, तर रॅम म्हणजे काय बघा? तर रँडम ॲक्सेस मेमरी ही संगणकाची मुख्य किंवा प्रायमरी मेमरी असते। हार्ड डिस्क ही सेकंडरी मेमरी असते। पेनड्राईव्ह एक बाह्य स्टोरेज साधन असूनही ती सेकंडरी मेमरी आहे, म्हणजे दुय्यम स्मृती। CD देखील सेकंडरी मेमरीमध्ये मोडते। ठीक आहे, नववा प्रश्न बघा। खालीपैकी कशाची गती ही नियतकालिक गती किंवा पॅरेडिक मोशनचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक B घड्याळाचा लोलक म्हणजे पेंडुलम हे जे आहे ते नियतकालिक गतीचं उदाहरण आहे। तर नियतकालिक गती म्हणजे काय? जो ठराविक काळानंतर आपली मूळ स्थिती पुन्हा प्राप्त करतो त्याला नियतकालिक गती म्हणतात। तर घड्याळाचा लोलक जो असतो ते त्याचं उदाहरण आहे। ठीक आहे, 10वा प्रश्न बघा। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना इंडियन कोर्ट्स ॲक्ट 1861 नुसार करण्यात आली होती। तर ऑप्शन क्रमांक A हे त्याचं बरोबर उत्तर आहे, म्हणजे हे बरोबर आहे। तर बघा ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या इंडियन कोर्ट्स ॲक्ट 1861 अंतर्गत दिलेल्या कायद्यानुसार 1862 मध्ये न्यायालयाची स्थापना झाली आहे। ठीक आहे, तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। पुढे अशीच आपण एक्झाम होईपर्यंत क्वेश्चन सिरीज घेणार आहोत। ठीक आहे, थँक्यू।